नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी आता मिहिकाच्या घरी आलेली असते आणि त्याच वेळेला मिहिका म्हणते की झालंय ना तुझं काम, आता काय फाईल दिली आहे ना मी तुझ्या हातामध्ये, मग काय तुला आता ऑफिसही इथेच ओपन करायचं आहे की काय, घेतली आहेस ना फाईल, आता जा मग, असं आता ती तिला सांगत असते. त्यावेळेला मग सावनी म्हणते की नाही, मी इथे फक्त फाईल घेण्यासाठी आलेली नाही आहे. त्यावर आता तिला मिहिका म्हणते की मग आणखी काय हवं आहे तुला. सावनीला आता फ्लॅशबॅकमध्ये सगळं काही आठवू लागतं की जेव्हा सावनीला हर्षवर्धनने कॉल केला होता की एक काम कर, तू सावनी तू तुझ्या मुलीला सईला शोधतेस ना, कदाचित ती सई आणि मुक्ता आमच्या घरी म्हणजेच मिहिकाजवळ आहेत. मगाशी मला कॉल चालू असताना त्या सईसारखाच आवाज आला आहे, आय डोंट नो कदाचित ती सई आहे की नाही, परंतु तू तिकडे जाऊन खात्री करून घे. त्यावेळेला सावनी खुश झालेली असते. आता हर्षवर्धन म्हणतो की एक काम कर, तिकडे तशीही माझी घरी फाईल राहिली, त्या फाईलच्या निमित्ताने तू घरी जा आणि मग चेक करून घे की तिकडे मिहिकाबरोबर ती मुक्ता आणि सई आहे की नाही, आणि तिला सांग की मी फाईल आणायला आली आणि त्याच निमित्ताने तू घरामध्ये शिर. मला तरी असंच वाटतंय, मला तो आवाज हा सईचा वाटतोय कदाचित, म्हणून तू जरा जाऊन बघ, असं आता इथे हर्षवर्धन हा सांगायला लागतो आणि तो फोन ठेवतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावनी खूपच खुश झालेली असते आणि हर्षवर्धननेच ही टिप दिल्यामुळे सावनीला हे सगळं समजलेलं असतं. आता मिहिका समोर उभी असताना सावनी तिच्याकडे अत्यंत रागाने बघत असते. मिहिका म्हणते की काय बघतेस इथे, अगं आता तुला काय ऑफिसही इथेच ओपन करायचं आहे का, निघ ना. तेव्हा मग सावनी म्हणते की मला आणखी एक गोष्ट हवी आहे. तेव्हा सावनी म्हणते की काय काय हवं आहे तुला आणि तू काय इथे आतमध्ये येतेस. तेव्हा सावनी म्हणते की ती कुठे. तेव्हा सावनी म्हणते की कोण कोण कुठे, अगं तुझं डोकं वगैरे फिरलं आहे की काय, कोणाबद्दल विचारतेस तू. तेव्हा मग आता सावनी म्हणते की अगं मिहिका, सई कुठे, माझ्या मुलीला तू इथेच ठेवलंयस ना. तेव्हा मग आता मिहिका म्हणते की अगं तुला काही वेळ लागले की काय, इथे सई वगैरे कशी काय असेल. त्याच वेळेला आता सावनी ही मिहिकाला न जुमानता आतमध्ये शिरते आणि म्हणते की नाही, काही झालं तरी मी माझ्या मुलीला आता शोधणारच आहे. तेव्हा मिहिका म्हणते की एक मिनिट, माझ्या बेडरूममध्ये जाण्याची तुला काहीही परवानगी नाही आहे, हे माझं घर आहे. तेव्हा मग आता इथे सावनी म्हणत असते की अच्छा, हे तू बेडरूम तुझी आहे, एक काळ असा होता की हे पूर्ण घर हे माझं होतं, परंतु तुमच्या दोन बहिणींना सवयच आहे सगळं काही हडपवून घ्यायची. माझ्या नशिबातलं त्या मुक्ताने ते कोळ्यांचं घर आणि इथे तू सगळं काही हडपून घेतलेलं आहेस, परंतु मी तुम्हाला सोडणार नाही, थांबा, असं म्हणून ते बेडरूममध्ये शिरते. आता बेडरूममध्ये जेव्हा ती जाते आणि समोर बघते तेव्हा बेडवर कोणीच नसतं आणि ते बेडरूम म्हणजे रिकामी असतं. आता सावनी म्हणते की हे काय, इथे कोणी नाही आहे. आणि मिहिकालाही मनामध्ये येऊ लागतं की बापरे, म्हणजे ताई आणि सईमाऊ गेले तरी कुठे, असा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. त्याच वेळेला आता इथे मिहिका आणि सावनी दोघेजणही फक्त बघतच उभे असतात. त्यावेळेला आता सावनीलाही धक्का बसलेला असतो की कोणीही नाही आहे इथे, म्हणून ती आता अगदी मनातनं घाबरलेली असते. मिहिका म्हणते की काय काय चाललं आहे आता तुझं. तेव्हा मिहिका म्हणते की इथे कोणी नाही आहे, मी तुला सांगितलं ना. सावनी म्हणते की अगं इथेच होता ने मुक्ता आणि सई, कुठे गेले ते सांग मला, लवकर सांग, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेल. तेव्हा मिहिका म्हणते की पोलीस कंप्लेंट तू काय, आता मीच तुझ्याबरोबर पोलीस कंप्लेंट करणार आहे. अगं तू माझ्याबरोबर काय वागतेस, अगं तू माझ्या घरात शिरलीस, घरात शिरून नको तो आकांतांडव केलास आणि माझ्यावर नको ते आरोप टाकलेस, म्हणूनच तू माझ्यावर जे काही केलं आहेस ना, त्या आरोपाखाली मी पण तुला पोलीस स्टेशनमध्ये देऊ शकते. एका प्रेग्नंट बाईच्या घरात तू शिरतेस आणि तिला मानहानी करतेस आणि तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतेस, आणि जर हीच मी गोष्ट तुझ्या बाबतीत केली ना, पोलिसांकडे कंप्लेंट केली ना, तर मात्र तुझं काही खरं नाही, तुला तर जेलमध्ये जावंच लागेल शुअर. आणि मी प्रेग्नेंट आहे त्याच्या बाजूने, म्हणूनच माझ्या बाजूने पोलीस नक्कीच न्याय देतील. लक्षात ठेव, हा आवाज खाली करायचं आणि माझ्यावर ओरडायचं नाही. मी जर तुझ्यावर कंप्लेंट केली ना, तर विचार कर ती तुझी काय हालत होऊ शकते. तेव्हा सावनी म्हणते की अच्छा, म्हणजे तू माझ्यावर पोलीस कंप्लेंट करणार. तेव्हा मिहिका म्हणते की हो, करूच शकते, कारण तू घरामध्ये येऊन मला उगीचच त्रास देतेस आणि तुला हे लक्षात कसं येत नाही आहे, किती मूर्ख असशील तू की मुक्ताताई तर माझ्याशी बोलतच नाही आणि तुझ्यामुळे माझ्यावर ही वेळ आलेली आहे, बरोबर ना. तुझ्यामुळेच तर हे सगळं घडलं आहे, तुझ्यामुळे आणि त्या हर्षवर्धनमुळे. आणि मुक्ताताई माझ्याशी बोलत नाही तर ती इथे येणार तरी कशी, आणि तू हे सगळं बोलतेस ना, त्याचा मला खूप राग आला आहे. तुमच्यामुळे माझ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे आणि आता तू येऊन मला इथे सांगतेस की हे सगळं घडते, आत्ताच्या आत्ता तू इथून चालते हो, नाहीतर मी आत्ताच्या आता इथून पोलिसांना बोलेल आणि सिक्युरिटीला बोलवेल, लक्षात आलं. तेव्हा मग आता सावनी ही गपचूप तिकडून निघून जाते आणि सावनी निघून गेल्यानंतर मिहिका विचार करते की
एवढं काय घडलं असेल, म्हणजे ताई गेली तरी कुठे असेल? मला कळलंय की सावनीचा आवाज तिने ऐकला आणि म्हणूनच ती इथून निघून गेली. परंतु कदाचित हे सगळं तिने ऐकूनच ती इथून पळून गेली. परंतु कुठे गेली असेल ताई? काय झालं असेल? तिची अवस्था खरंच खूप नाजूक आहे. मला खरंच खूप काळजी वाटते तिची. या सगळ्यामध्ये ती खूप त्रास करून घेईल स्वतःला आणि तिची तब्येतही ठीक नाही आहे. मग त्या दोघीजणी बिचारा कुठे जातील? असा विचार आता इथे तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि त्यानंतर मीही काही टेन्शनमध्ये असते. त्याच वेळेला इथे आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की मुक्ता ही सावनीचा आवाज ऐकते आणि सईमाऊला म्हणते की सईमाऊ अगं चल, आपल्याला निघावं लागेल. तेव्हा ती म्हणते की अगं पण मिहिका मावशी. तेव्हा ती म्हणते की निघ निघ लवकर निघूया आपण, आपल्याला इथून निघायला हवं. तेव्हा मग आता मिहिका आणि सावनी ही दुसरीकडे रूममध्ये असतानाच पटकन मुक्ता आणि सई दोघीजणीही घराच्या बाहेर पडतात. तेवढ्यातच आता सावनी आणि मिहिका ह्या दोघीही भांडत असतात. आणि हे घर एकेकाळी माझं होतं हे सगळं जेव्हा सावनी तिला बोलून बेडरूममध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असते, त्याच वेळेला मुक्ता आणि सई या दोघीजणीही आता घराच्या बाहेर पडलेले असतात. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर दोघीजणीही धावत धावत रस्त्यापर्यंत आलेले असतात. तेवढ्यातच आता रस्त्यापर्यंत आल्याबरोबर समोरून एक टेम्पो येत असतो आणि तो टेम्पो जात असताना इथे आता त्या दोघीजणीही त्याच्या समोर आलेले असतात. आणि पुढे जे काही घडलं ते आपल्याला काहीच दाखवलं गेलेलं नसतं. त्यानंतर घरी सगळेजण टेन्शनमध्ये असतात की मुक्ताचा आणि सईचा अजून काही पत्ता लागलेला नाही आहे. तेवढ्यातच सागरला पोलिसांचा कॉल येतो आणि पोलीस म्हणतात की मिस्टर सागर कोळी, तुम्हाला काही पत्ता लागला आहे का? त्यावेळेला सागर म्हणतो की नाही. बोला इन्स्पेक्टर साहेब, काय झालं? त्याच वेळेला आता इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला वर्सोवामध्ये एका मुलीची आणि एका आईची डेड बॉडी सापडलेली आहे. दोघीही मुलगी आणि आई यांची डेड बॉडी आहे. त्यामुळे प्लीज जरा तुम्ही चेकिंग करायला या की नक्की कोण आहे, ते तुमचेच नातेवाईक आहेत का? हे ऐकल्यानंतर आता सागरला फार मोठा धक्का बसतो. सागर म्हणतो की काय काय बोलताय हे तुम्ही? तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की हो, आम्हाला डेड बॉडीज सापडल्यात, त्यामुळे तुम्ही खात्री करण्यासाठी या, मी तुम्हाला पत्ता पाठवतो. त्याच वेळेला इथे आता सागरला फार मोठा धक्का बसलेला असतो. सागर आता पोलिसांना म्हणत असतो की सर हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा मग आता पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की हो, तुम्ही प्लीज खात्री करण्यासाठी इकडे या वर्सोवाच्या ठिकाणी. त्यावेळेला मग सागरला धक्का बसतो. सागरच्या मोबाईल हातातला असतो तो तिथेच खाली पडतो आणि तो प्रचंड घाबरतो. आता तो तिथल्या तिथेच थरथरायला लागतो. इन्स्पेक्टर साहेब समोरून हॅलो हॅलो करत असतात, परंतु सागरला काहीही आता इथे सुचत नसतं. सागरच्या हातातून मोबाईल खाली गळून पडतो. सगळेजण बघतच उभे राहतात की काय झालं. सागरही आता तोल जाऊन खाली पडायला जाणारच. तेवढ्यातच आता मिहीर आणि लक्की त्याला येऊन सावरतात आणि त्याला म्हणत असतात की दादूस, अरे काय चाललंय तुझं? काय झालं काय? सगळेजण खूप घाबरलेले असतात. काय बोलावं कोणाला काहीच कळत नसतं. तेव्हा मग आता इथे सागर हा जोरजोरात घाबरायला लागतो आणि म्हणायला लागतो की काय काय करू मी? आणि तो खाली कोसळणार. तेवढ्यातच दोघांनी त्याला सावरलेलं असतं. आता स्वाती म्हणते की भाई बोल ना, काय झालं? तेव्हा आता तो खाली कोसळतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं की त्यांना पोलीस स्टेशनमध्ये एका मुलीची आणि आईची एका डेड बॉडी सापडली आहे, खात्री करण्यासाठी यायला सांगितलं आहे. हे ऐकल्यावर आता इंद्रा आणि बाकीचे सगळेच खूप मोठ्या धक्क्यामध्ये जातात. आता इंद्रा म्हणायला लागते की काय काय आहे हे? देवा, एकविरे आई, काय चाललं आहे काय माझ्या मुलांच्या आयुष्यात हे सगळं? ती खूप रडायला लागते आणि म्हणते की नाही नाही, माझी मुक्ता आणि सई नसणार आहे, ती माझी सून आणि माझी नात दोघीजणीही सुखरूप असतील, त्यांना काहीही होणार नाही, असं ती आता रडत असते. त्यावेळेला मग आता इथे इंद्रा ही रडत असताना कोमल आणि स्वाती तिला सावरते. स्वाती म्हणते की भाई तू काळजी करू नको, आपली मुक्ता आणि आपली सई माऊ नसणार आहे, ती काळजी करू नको. त्यावेळेला आता सागर म्हणतो की काय करू मी, मला खरंच कळत नाही आहे. तुम्ही लोक म्हणताय की ती नाही आहे, पण जर खरंच ती माझी मुक्ता आणि माझी सई असली तर मी काय करू? असं म्हणून आता तो खूपच घाबरलेला असतो. काय बोलावं हे त्याला काहीही सुचत नसतं. आता कसं बसं सागरला लक्की आणि मिहीर दोघंही सावरतात आणि ते म्हणतात की चल भाई, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेलं पाहिजे. तेव्हा मग आता स्वाती सांगते की हे बघ मिहीर, तू दादूसला ड्राईव्ह करायला देऊ नको, तू स्वतः ड्राईव्ह कर, असं म्हणून ते दोघंही आता निघतात. आणि त्यानंतर लक्की हा त्याला सावरत सावरत बाहेर घेऊन चाललेला असतो. सागरची अवस्था खूप बिकट झालेली असते. तेवढ्यातच सागर आता आई एकविरेसमोर जातो आणि तिच्यासमोर हात जोडून म्हणतो, आई एकविरे, काही कर, पण माझी मुलगी आणि माझी बायको तिथे असता कामा नये, त्यांचं काही बरं वाईट व्हायला नको. जर त्यांच्या बाबतीत काही झालं तर मी पण मरून जाईन. तेव्हा इंद्रा हे ऐकते आणि इंद्राला खूप वाईट वाटतं. इंद्रा म्हणते की सागऱ्या, अरे असं काही बोलू नकोस, असं काही अभद्र बोलायचं नाही, चूप गप्पा बस, असं ती त्याला ओरडते.
तेव्हा तो म्हणतो की नाही, जर मुक्ताचं आणि सईचं काही झालं तर मी पण जगू शकणार नाही, मलाही काही अधिकार नाही. इंद्रा म्हणते की नाही, अरे असं बोलू नको सागऱ्या, असं काही होणार नाही आहे. आई एकवीरा आहे ना आपल्या पाठीशी, ती आपल्याला आणि आपल्या घरच्यांना काहीही होऊ देणार नाही. आता असं म्हटल्यावर सगळेजण आई एकविरीजवळ येऊन हात जोडू लागतात. इंद्रा म्हणते की नाही, माझ्या मुक्ताला आणि माझ्या सई माऊला काय बी झालेलं नसणार, मला माहिती आहे, असं म्हणून ती आता रडत असते. सागर हा तसाच बिचारा पूर्ण गळपटून गेलेला असतो आणि तिथेच तसा उभा असतो. तेव्हा मग आता मिहीर त्याला पुन्हा लक्षात करतो की दादूस चल, आपल्याला जायचं आहे, आपल्याला तिथे आयडेंटिफाय करायला जायचं आहे, पोलीस वाट बघत असतील, चल. मला माहिती आहे की तिकडे आपली मुक्ता बहिणी नसणार, परंतु तरीही आपल्याला गेलं पाहिजे, आपले जे काही फॉर्मॅलिटी आहे ती कंप्लीट करून घेतली पाहिजे, असं म्हणून आता मिहीर हा त्याला घेऊन जात असतो. आणि काही झालं तरीही आपल्याला या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहेच, असं तो म्हणत असतो. त्यावेळेला सागर हा पूर्णपणे हादरून गेलेला असतो. सागर म्हणतो की जर ते मुक्ता असतील तर आपण काय करणार आहोत. तेव्हा मात्र बाकीचे सगळे त्याला धीर देतात की नाही, ती मुक्ता नसणार आहे, काळजी करू नको. परंतु धीर देता देता सगळ्यांनाही टेन्शनच आलेलं असतं, कारण प्रत्येकाच्या मनात थोडा ना होईना संशय असतोच. जर ती मुक्ता असेल तर काय करायची अशी भीती ही प्रत्येकाला वाटतच असते. तर इथे सावनी ही घरी आलेली असते आणि जी हर्षवर्धनची फाईल आहे ती जोरात फेकून देते आणि म्हणते की तिकडे मुक्ता आणि सई नव्हत्या. मला हर्षने तर सांगितलं की सईसारखाच आवाज आला. मला माहिती आहे मुक्ता ही तिकडेच होती, परंतु मुक्ता तिकडून निसटून गेली असेल किंवा पळून गेली असणार. आणि ते मिहिका, ती तर स्वतःला फारच छानी समजते. मला त्या घरातून सिक्युरिटीमधून काढून द्यायला निघाली होती. ठीक आहे, परंतु काही झालं तरी मी अशी हार मानणार नाही. मी माझ्या सईला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. काही झालं तरीही माझ्या सईला मी लवकरात लवकर शोधेनच. आधी त्या मुक्ताला बघते, नंतर त्या मिहिकाला बघते, असं म्हणून तिला आता पोलिसांचा फोन आलेला असतो. पोलिसांचा फोन पाहिल्यानंतर ती पटकन फोन उचलते आणि म्हणते की बोला इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा ते म्हणतात की हो सावनी मॅडम, मी इन्स्पेक्टर मोरे बोलतोय. ॲक्च्युली तुमच्या मुलीबद्दल आणि एक बातमी सापडली. तेव्हा मग ती म्हणते की काय झालं आहे, सापडली का माझी सई, कुठे आहे माझी सई. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, ॲक्च्युली मॅडम आम्हाला 2 डेड बॉडी सापडले आहेत, त्यामुळे ती तुमची मुलगी आहे का हे प्लीज तुम्ही जरा खात्री करून येण्यासाठी या. मी तुम्हाला या तुमच्याच नंबरवर मोबाईल मेसेज टेक्स्ट करतो, तुम्ही प्लीज या, ॲड्रेस पाठवतो. त्यावेळेला मग आता सईचं हे ऐकल्यानंतर सावनी खूपच घाबरलेली असते. आपल्या सईमाऊला काही होणार तर नाही ना याचा तिला फार मोठा धक्का बसलेला असतो आणि तिच्याही पायाखालची आता पूर्ण जमीन हादरते. त्यानंतर आता सागर मिहीर आणि लक्कीबरोबर कसं बसं त्या ठिकाणी पोचलेले असतात. आता सागरची अवस्था खूप बेकार असते, त्याला स्वतःच्या पायाने चालताही येत नसतं, पूर्णपणे अगदी कोमेजून गेलेला असतो, काय करावं हे त्याला काही सुचत नसतं. त्याच वेळेला आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की या सागर कोळी तुम्ही बघा, हे तुमचेच नातेवाईक आहेत का. म्हणून आता सागरला ते बघण्यासाठी म्हणून पुढे बोलवतात, परंतु सागर हा प्रचंड घाबरलेला असतो. सागर म्हणतो की नाही, मी हे सगळं नाही बघू शकत, मला हे सगळं सहनच होणार नाही. परंतु तो खूपच घाबरतो, त्याच्यामुळे काय बोलावं हे त्याला काहीही कळत नसतं. आता मिहीर आणि लकी त्याला समजवतात की दादूस, तुला माहिती आहे ना मनामधून की आपले नातेवाईक नसणार आहेत, हे आपली मुक्तावाहिनी नाही आहे ही. आता सागरचा या सगळ्यात धीरच होत नसतो, म्हणून आता मिहीर हा सागरला सांभाळून असतो आणि लक्कीला पुढे पाठवतो. आता लक्की देखील खूप घाबरट असतो. लक्कीही खूप या सगळ्याला बघायला घाबरत असतो. त्याच्या मनाला हे सगळं काही पटत नसतं. त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात आणि काय करावं हे काहीच कळत नसतं. जर आपली वहिनी आणि आपली सई असती तर काय करणार याची भीती आता त्याला वाटलेली असते. त्याच वेळेला आता तो त्या दोघांच्या चेहऱ्यावरचं जे काही पांढरं कापड असतं ते बाजूला करतो आणि बाजूला केल्यानंतर जोरात दादूस असं ओरडतो आणि जोरजोरात तिथेच पडून रडायला लागतो आणि खूप घाबरलेला असतो. आणि इथे आता हे सगळं होत असताना सागरही तिथेच कोलमडून पडतो. सागरलाही त्याने असा हंबरडा फोडल्यामुळे असं वाटतं की ती मुक्ता आणि सईच आहे, परंतु मिहीरचं लक्ष त्या दोघांच्याही चेहऱ्याकडे जातं. मिहीर बघतो तर नाही, ते दुसरेच चेहरे असतात. मिहीर म्हणतो की नाही दादूस नाही, ही आपली मुक्ता बहिणी आणि सई नाही आहे, हे दुसरेच कोणीतरी आहेत. म्हणून आता सागरही ते बघण्यासाठी येतो. त्यावेळेला ती मुलगी ही दुसरीच कोणीतरी असते आणि जी बाई असते ती पण दुसरीच कोणीतरी असते. त्यावेळेला आता पुन्हा लकी एकदा उठून बघतो आणि त्याच्याही लक्षात येतं की आपले नातेवाईक नाहीत. म्हणून आता दोघंजणही एकवीर आईला हात जोडू लागतात आणि तुझे खूप आभार असं म्हणतात, कारण आपली सई आणि मुक्ता ती नाहीच आहे. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेबांना सागर म्हणतो की नाही, हे आमचे नातेवाईक नाही आहेत. आणि तेवढ्यातच सावनी आलेली असते. सावनी येते आणि बघते की ती मुलगी म्हणजेच आपली सई नाही. आता सावनी म्हणते की थँक गॉड, माझी सई माऊ नाही आहे ही,
माझी सई नाही आहे ही, परंतु ना हे सगळं तुझ्या त्या मुक्तामुळे घडतंय. ही मुक्ता वाचलीच कशी, तिचंच काहीतरी व्हायला हवं होतं. त्याच वेळेला आता इथे सागर हा चिडतो आणि म्हणतो की सावनी गप्प बस, तू तुझं तोंड बंद कर, तुझ्यामुळे आमच्या कुटुंबावर ही परिस्थिती ओढवली आहे. जर तू आता इथून शांतपणे गेली नाहीस ना तर तुला इथल्या इथे उभी जाळेन मी. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात की हे सगळं काय चालू आहे, तुम्हाला काही भान आहे की नाही, वेळ का, कुठे काय बोलावं काय नाही हे तुम्हाला काही कळतच नाही का, असं म्हणून आता ते सागरला म्हणतात की आताच्या आता इथून तुम्ही बाहेर व्हा लवकर. आणि तेवढ्यातच इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की या माणसांचं काय चालतं खरंच कळत नाही, कुठल्या मातीचे बनलेत हे, इथे अशा परिस्थितीत देखील ह्यांना ड्रामा सुचतोय, असं म्हणून आता सावनी ही तिथेच उभी राहते आणि म्हणते की मग मुक्ता गेली तरी कुठे. तर इथे मुक्ता आणि सई दोघीजणही निघालेले असतात आणि दोघीही पळून पळून अगदी थकलेल्या असतात. त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही खूप धावता धावता दमलेली असते आणि सईला देखील धाप लागलेली असते. तेवढ्यातच आता मुक्ता ही चालत असताना तिचा पाय हा एका दगडाला आपटला जातो आणि दगडाला आपटून तिला ठेस लागते आणि तिथल्या तिथे ती खाली पडते. त्याच वेळेला आता सईमाऊ म्हणते की मुक्ताई, अगं काय होतंय तुला. तेव्हा मुक्ता म्हणते की काय नाही. आणि मुक्ताचा पाय ती बघते तर मुक्ताच्या अंगठ्याला त्या दगडाची खूप ठेस लागलेली असते आणि तिच्या अंगठ्यामधून रक्त देखील येत असतं आणि पायातनं खूप रक्त येत असतं. त्याच वेळेला आता सईमाऊ म्हणते की मुक्ताई, अगं केवढं लागलंय तुला, थांब, असं म्हणून बिचारी ती आता बॅग काढते आणि त्या बॅगमधली पाण्याची बाटली काढून मुक्ताला ती प्यायला देत असते. आणि त्याच वेळेला मुक्ता ते कसंबसं पाणी पित असते, कारण तिचा जीव अगदी व्याकुळ झालेला असतो. त्या लागलेल्या ठेचेमुळे तिला खूप त्रास होत असतो. सई पण मुक्ताला अशी पाहू शकत नसते आणि तिलाही सई माऊला मुक्ताला असं बघून खूप वाईट वाटत असतं. मुक्ताला सई म्हणते की बस झालं मुक्ताई, तुझी तब्येत ठीक नाही आहे, आपण आता हा गेम नको खेळूया, बघ तुला किती त्रास होतोय ते, आपण हा गेम आता सोडून देऊया, कारण तुझा त्रास मला नाही बघवते. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सई माऊ, झालं हा थोडाच वेळ, ते बघ समोर जिथे रस्ता आहे ना तिथे जाऊन फक्त आपल्याला बसायचं आहे, तिथे आपण गेलो ना की मग आपण जिंकलो. तेव्हा मग आता सई माऊ म्हणत असते की पण मुक्ताई, तुला किती त्रास होतोय, बघ ना तुला किती पायातनं रक्त निघतंय. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सई माऊ, काळजी करू नकोस तू, मला आता बरं वाटतंय, हां मी ठीक आहे, असं म्हणून आता ती तिच्याबरोबर निघत असते. त्याच वेळेला आता मुक्ता ही तिची पाण्याची बॅग बंद करते आणि त्यानंतर आता ती उठण्याचा प्रयत्न करते आणि आपली शहाणी सई माऊ ही मुक्ताईला हात देत तिच्याबरोबर चालत असते आणि म्हणते की चल मुक्ताई आपण जाऊया. आपण आता जाणार का, म्हणजे आपण रेस जिंकणार आहे का. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, हे बघ सई माऊ, आपण आता इथे येऊन थांबूया आणि त्यानंतर मग आपण ही रेस नक्की जिंकणार आहे. आणि सई म्हणत असते की मुक्ताई हळू चाल, तुला त्रास होत असेल ना, आणि ती तिला हळूहळू चालायला सांगत असते. तर इथे मुक्ताला ती बसायला सांगते आणि सई माऊ पण खूप दमलेली असते. आणि त्याच वेळेला आता सई म्हणते की मुक्ताई थांब, मी पाणी पिते. आणि आता मुक्ताच्या बाटलीमधलंच पाणी घेऊन सई पिऊन घेते आणि सई म्हणते की मुक्ताई तुला पाणी हवं आहे का, घे तू पण थोडंसं पी, असं म्हणून आता ती तिला पाणी प्यायला देत असते. आणि मुक्ताचं इकडे तिकडे आजूबाजूला लक्ष असतं की कोणी येत नाही आहे ना, आणि पोलीस वगैरे नाही येत ना, या सगळ्याकडे मुक्ताचं पूर्णपणे लक्ष असतं. आणि त्यानंतर मग सई मग पाणी पित असताना मुक्ता विचार करत असते की सॉरी सई बाळा, मी तुला खोटं बोलून इकडे आणली आहे, परंतु बस झालं आता हा खेळ, आता थोड्याच वेळात मी इकडून जाणारी एक बस पकडेन आणि दिल्लीला जाईन, मंजूताईकडे मला जाता येईल, काळजी नाही आहे, मग मला तिकडे जाऊन कोणीच थांबवू शकत नाही. त्याच वेळेला आता पाणी संपलेलं असतं म्हणून मुक्ता म्हणते की ही पाण्याची बाटली भरण्यासाठी म्हणून मी जाते. आणि म्हणूनच आता मुक्ता ही पाण्याची बाटली घेते आणि तिथे जवळच माठ असतो, तिथे ती भरण्यासाठी जाते आणि सई माऊला म्हणते की हे बघ सई माऊ, ह्या बाटलीला सोडून, म्हणजेच इथून सोडून बॅग सोडून तुला कुठेही जायचं नाही आहे, इथेच बस. हा हे बघ मुक्ताई तिकडे समोर जाते, ती पाणी भरून घेते आणि त्यानंतर मग आपण निघूया. परंतु इथे आता मुक्ताला पुन्हा एकदा चक्कर आल्यासारखं होत असतं आणि तिला झोप येत असते. मुक्ता म्हणते की उगीचच मी ते मिहिकाकडे औषध खाल्लं, आता या गोळीमुळे मला गुंग यायला सुरुवात झाली, मला पेंग येते, मी काय करू, असा विचार इथे आता मुक्ता करत असते. आणि तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. काही झालं तरीही मी माझी मुलगी कोणाला देणार नाही, असं मुक्ता आता मनातल्या मनात स्वतःला म्हणत असते. आणि मुक्ताची ती हालत पाहिल्यानंतर आपल्या सईमाऊला कळतं की नाही, आता बस झाला हा गेम, आता मुक्ताईला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, काही झालं तरीही आता मला पप्पाला कळवलंच पाहिजे, काही झालं तरीही मुक्ताईची हालत खूप तब्येत खराब झाली आहे. तर आता सईमाऊ ही तिचा फोन ऑन करते आणि नंतर त्याच फोनवरून ती आता सागरला कॉल लावते. त्याच वेळेला आता सागरला बाहेर आल्यावर कॉल येतो आणि सावनी त्याच्या मागोमागच असते आणि सावनी सगळं काही ऐकत असते. आता सई म्हणत असते की पप्पा, मी सई बोलतीये. तेव्हा सागर म्हणतो की सई माऊ, अगं कुठे आहेस तू, कुठे आहात तुम्ही. तेव्हा मग ती म्हणते की पप्पा, मी आणि मुक्ताई ना
माझ्या स्कूलच्या मागे जे गार्डन आहे ना, त्या गार्डनच्या इथे जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिजजवळ आहोत आम्ही. तर आता हे सगळं सावनी ऐकून घेते. आता सागर वेड्यासारखाच फोनवर बोलत असतो, त्याला काहीच सुचत नसतं. तो म्हणतो की अच्छा, तुम्ही तुझ्या स्कूलच्या मागे जे गार्डन आहे त्या ब्रिजजवळ आहात का? ठीक आहे ठीक आहे असं म्हणून आता सागर म्हणतो की तुम्ही तिथून कुठेही जाऊ नका, मी पोचतो. तुम्ही एक्झॅक्टली तिथेच आहात ना, तुमच्या स्कूलच्या मागे गार्डनच्या इथे? तेव्हा मग ती म्हणते की हो पप्पा, आम्ही तिकडे फ्रंटलाच बसलेलो आहोत. त्यावेळेला ते सावनीला आता पूर्णपणे कळून चुकलेलं असतं की सई कुठे आहे आणि तिचा पत्ता कुठे आहे. तर इथे मुक्ता ही स्वतःच्या चेहऱ्यावर पाणी मारून घेत असते, कारण तिला खूप जास्त झोप येत असते. या गोळ्यांमुळे तिला पूर्ण पेंग आलेली असते. सावनी म्हणते की वा, बरंच झालं, आता सई मला कळलं आहे तू कुठे आहेस. आता मुक्ता आणि सई, माझ्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. आता मी मात्र माझं काम पूर्ण करणारच आहे. त्यावेळेला आता इथे सई म्हणत असते की पप्पा तो प्लीज लवकर ये, मुक्ताईची तब्येत खरंच खूप खराब झाली आहे. मुक्ताईला नीट चालताही येत नाही आहे, तिला खूप त्रास होतो आहे आणि तिला तापही आला होता. तेव्हा सागर म्हणतो की हो, तू काळजी करू नकोस, मी आहे ना इकडे. तर इकडे मुक्ताच्या हातून पाण्याचा ग्लासही पडत असतो, म्हणजे तिच्या अंगातला त्राणच पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. आणि तेवढ्यातच आता सावनी ही सगळं ऐकून घेते आणि सागरही तिथे सगळं बोलून मोकळा झालेला असतो. सागर म्हणतो की सई माऊ, डोंट वरी, तू काळजी करू नकोस, तू जो मला पत्ता सांगितलायस तिथेच आहेस ना तू, मग मी तिथे लगेचच येतो असं तो तिला सांगतो. आणि सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. सावनी म्हणते की ठीक आहे, आत्ता मला कळेल की नेमकी मुक्ताची काय हालत आहे ती. आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सई ही रडत असते आणि म्हणते की मुक्ताई, तू मला तुझ्यापासून कधी लांब करणार नाहीस ना. त्यावेळेला आता मुक्ता रडतच म्हणते की नाही सई मऊ, तू मला कधीही, मी तुझ्यापासून कधीही लांब जाणार नाही. त्यावेळेला सावनी येते आणि सावनी सईला जवळ करत म्हणते की असं कसं होईल, तुम्हाला दोघींना लांब तर व्हावं लागणारच आहे ना, आणि हे सगळं घडणारच होतं असं म्हणून ती आता आलेली असते. आणि मुक्ता तिला बघून खूप घाबरलेली असते. त्याच वेळेला इथे आता सावनी म्हणत असते की सई बेबी चल, आपल्याला जायचं आहे, तू माझ्यासोबत येणार आहेस. त्यावेळेला आता इथे सावनी म्हणते की सई म्हणते की नाही मुक्ताई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा आता इथे सई म्हणायला लागते की मुक्ताई, मला तुझ्यासोबत यायचं आहे. परंतु सावनी म्हणते की नाही मुक्ता, तू विसरलीस का, सईला माझ्याबरोबर यावं लागेल. आणि तू काय मला म्हणाली होतीस की तुझा एक कागदाचा तुकडा माझ्या काळजाच्या तुकड्याला लांब करू शकणार नाही, परंतु या एका कागदाच्या तुकड्याने तुला तुझ्या काळजाच्या तुकड्यापासून लांब केलंच ग शेवटी, असं म्हणून ती आता निघून चाललेली असते. आणि मुक्ताला ह्या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. मुक्ताही थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मध्ये काठी धरत असल्यामुळे आणि तिला पकडल्यामुळे मुक्ताला सईकडे जाता येत नसतं. आता सावनी ही सईला घेऊन निघून चाललेली असते. आणि त्याच वेळेला आता मुक्ता म्हणत असते की सावनी, नको नको, माझ्या मुलीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ. परंतु सावनी काही ऐकायला तयार नसते. सावनी ही सईला ओढत ओढतच घेऊन चाललेली असते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणत असते की सई मऊ, आणि सई पण ओरडत असते की मुक्ताई मुक्ताई प्लीज ये ना. तेव्हा आता इथे मुक्तासमोरून सई निघून चाललेली असते, परंतु मुक्ताला काहीच करता येणार नाही. आता नेमकं पुढे काय घडणार, आता कशाप्रकारे सागर व मुक्ता सईला पुन्हा स्वतःकडे घेणार, हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.